नमस्ते प्रिय शिक्षणप्रेमींनो. प्रत्येक नागरिक आपली अपत्यरूपी संपत्ती खूप विश्वासाने गुरुजनांकडे सोपवितात. तेवढ्याच आत्मविश्वासाने ते आपण शिक्षकांनीही जोपासायला हवे. उत्तुंग राष्ट्रनिर्मितीचे कार्य खरे तर शिक्षकच करू शकतात, असे ठामपणे मला म्हणावेसे वाटते. ज्याला लाभला चांगला गुरु, त्याच्या आयुष्याचा गगनी गेला हो तरू. गुरु कायम कल्पक असावे, कार्य त्यांचे मनी ठसावे. वेगवेगळे प्रयोग साकारताना विद्यार्थी न कंटाळता गुंतवून ठेवता यायला हवा. त्यांच्या सहभागानेच यशप्राप्ती होते आणि आपल्या कल्पनेने उपलब्ध आहे त्यातून उत्तुंग दर्जा गाठता यायला हवा. हे सहज ताणविरहित हसत खेळत करताना मुले रमायला हवीत आणि मग त्यातून एका कलाकृतीतून विविध विषयांचा समन्वयही साधता यायला हवा. संस्कृतीची ओळख व्हायला हवी. मुलांना शाळाच घर वाटायला हवे. आईबाबांपेक्षा मुलं आपल्याभोवती रेंगाळायला हवीत. मगच आपले अध्यापन 100% सहज व कायमस्वरूपी यशस्वी होते. त्यांचे एक उदाहरण म्हणून शैक्षणिक अनमोल व सर्व विषयांना स्पर्श करणारी ही देखणी साहित्य निर्मिती कशी केली ते आपण पाहूयात का? आपल्याकडे सण-समारंभांचा केव्हाच दुष्काळ नसतो. सण साजरे केले की बऱ्याच वस्तू टाकाऊ, निर्माल्य होतात. याचाच नेमका आपल्याला अध्यापनात कोठे सदुपयोग करता येईल का, याचे विचार सतत माझ्या डोक्यात घोळत असतात. त्यातूनच हा उपक्रम मी राबविला. नुकताच मकर संक्रांतीचा सण झाला. सण संपताच बायकांनी 15 जानेवारीपासून संक्रांतीचे खण फेकून दिले. ती अडगळ वाटणारी सर्व मडकी मी वानरसेनेला शाळेत आणण्याची सूचना देताच 2-4 दिवसात अवघा कुंभारवाडा शाळेत साकारला आणि अडगळ दूर होते म्हणून महिला शेजारणीसह माझी घेऊन जा म्हणून धावून आल्या. जे कोणी आणू शकले नाहीत त्यांना आणलेली मडकी मोजून व्यवस्थित ठेवण्याचे व त्यांचे त्यांच्या कल्पनेप्रमाणे विविध आकार गोल, चौकोन, त्रिकोण, स्वस्तिक इत्यादी त्यांना जमतील तसे आकार साकार करण्याचे काम सोपविले. त्यातून त्यांची बेरीज, वजाबाकी, विविध आकार ही संकल्पना पक्की झाली. पालकांना माझी उपक्रमशीलता माहीत असल्याने त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली. मदतीसाठी पालकांच्या हाका येऊ लागल्या. मुलांना मातीचा इतिहास, प्रकार, उपयोग सांगून हळूच कुंभारवाड्याकडे वळविले. मडक्यांचे उपयोग, फायदे सहजच रुजविले. फ्रीजऐवजी काही जण माठाकडे वळले. इथे नकळत आरोग्यशास्त्र शिकवून झाले. पुढे हळूच संत जनाबाईंच्या आजीच्या उतरंडी लावून उतरंड ही संकल्पना स्पष्ट केली. कृतीही करून घेतल्या. पूर्वी ही उतरंड आजीची एकेकाळची बिना कुलपाची तिजोरी कशी होती. कुलूप नसतानाही उतरंडीत ठेवलेल्या मौल्यवान वस्तूही कशा शाबूत राहत असत, कारण त्यांना एकमेकांच्या विश्वासाचे कुलूप होते, यांचे स्पष्टीकरण दिले. वर्गातील पेन्सिलीसारख्या किरकोळ चोऱ्या न सांगता थांबल्या. वर्गातच मडक्यांचे डोंगर बनविले. माथा, पायथा, चढण, शिखर या कल्पना बऱ्यापैकी स्पष्ट झाल्या. मधल्या वेळेत आपापले गड किल्ले, शिवबा, मावळे, छोट्या काड्यांच्या तलवारी, भाले, लुटूपुटूच्या लढाया समजल्या. चोरवाटा शोधल्या. मुले वर्गातच रमली. खोड्या बंद झाल्या. शोधक वृत्ती वाढली. मडक्यांमध्ये परिसरातील चिवकाऊला पाणी मिळू लागले. पक्ष्यांचा किलबिलाट मुलांशी मैत्री करू लागला. पक्ष्यांशी मैत्री झाली. शिवजयंती जवळ आली. स्वराज्य स्थापनेची आमची तयारी सुरू झाली. सगळे मावळे कामाला लागले. स्वराज्याची प्रतिज्ञा घ्यायची ठरले. शाळारूपी मंदिरातच शिवलिंगांची स्थापना करण्याचे निश्चित केले. विविध पाने, फुले जमली. रांगोळ्या रेखाटल्या. हार फुले बनवली. हे करतानाच मुले निसर्गाच्या जवळ गेली. पानांचे आकार, फुलांचे रंग,
झाडावेलींची नावे, गंध, आकार सहज समजले. एकमेकात न सांगता विचारांची देवाणघेवाण झाली. मैत्री दृढ झाली. वादविवाद संपुष्टात आले. मैत्री पक्की झाली. हा म्हणता वर्गात शिवलिंग आकार घेऊ लागले. शिवराय, जिजाऊ, मावळे नटले. सैन्य तयार झाले. शिवबा, जिजाऊ, मावळे यांचे पोशाख पारखले. दूरदृष्टी समृद्ध झाली. पालकांचाही सहभाग वाढला. शिवजयंतीचा दिवस उजाडला. बाल शिवराय, जिजाऊ, मावळे, सैन्य सशस्त्र वर्गात अवतरले. शिवबाची प्रभात फेरी झाली. रायरेश्वराच्या मंदिरातील साक्षात प्रतिज्ञा पाहण्यासाठी अख्खा गाव प्रभात फेरीसोबत शाळेत दाखल झाला. लोक कौतुकाने, उत्साहाने रायरेश्वराच्या प्रतिज्ञेला सर्वजण हजर झाले. साक्षात प्रतिज्ञा पार पडली. बालशिवबाने बोट कापून पिंडीवर रक्तांची फुले वाहिली. जिजाऊंचे दर्शन झाले. हे सर्व पाहून पालकांसह सर्व अचंबित झाले. पालक, नागरिक व शिक्षकांमुळे माझी शाळाच आज रायरेश्वराची मंदिर बनून पावन झाली. पालकांनी, नागरिकांनी भारावून जाऊन उत्साहाने बक्षिसांचा वर्षाव केला. यातून इयत्ता 1 ते 4ला सर्व इतिहास आपोआप समजला. 10 दिशांनी येणाऱ्या कौतुक फवाऱ्यांनी आम्ही ओले चिंब झालो. उत्साह वाढत होता. आता पुढचे वेध लागले. शिवबा अवतरले शाळेच्या प्रांगणी. शिवबा अवतरले शाळेच्या प्रांगणी. आनंद झाला सर्वांच्याच मनी. आनंद झाला सर्वांच्याच मनी. आता लवकरच महाशिवरात्रीही येणार, त्याचे विचार मनात घोळत होते. झाले. विद्यार्थी, पालक, शिक्षकांशी चर्चा झाली. विचार पक्का झाला. दिशा सापडली. त्याच मडक्यांचे नव्याने शिवलिंग साकारले. परिसरातील पाने, रंगीबेरंगी फुले, बेलपत्र शाळा मंदिराच्या गाभाऱ्यात स्थानापन्न झाले. शंकर पार्वतीची पूर्वतयारी मी केलीच होती. अगरबत्ती, धूप पालकांमार्फत शाळेत पोहोचले. स्थानिक शिक्षक पती-पत्नींच्या हस्ते प्रथम पूजन झाले. सर्व विद्यार्थी, पालक, वर्ग, ग्रामस्थ, अधिकारी, इतर शाळातील शिक्षक यांनी झुंडी-झुंडीने देवदर्शनासाठी हजेरी लावली. काही मुस्लिम भगिनींनीही अभिषेक केला. शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांनीही आवडीने अभिषेक केला. आज शाळेला विश्वेश्वराचे स्वरूप प्राप्त झाले. ही गोड बातमी हा म्हणता गावभर पसरली. पंचक्रोशीतील लोक, परिसरातील शालेय सहली, शेजारच्या हायस्कूलच्या सहली दाखल झाल्या. पुढे आठवडाभर शाळा गर्दीने फुलून गेली. येणारे लोक स्वखुशीने बक्षीस देऊन उपक्रमांचे खूप खूप कौतुक करत होते. आमचे सर्व बालचमू, शिक्षक हर्षभराने खुश होत होते. या अशा टाकाऊ वस्तूंचा शैक्षणिक साहित्यासाठी मी वारंवार उपयोग करून उदंड शैक्षणिक साहित्य निर्मिती करत असे. माझे काही सर्वोत्कृष्ट शैक्षणिक उपक्रम अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा परिषदेपर्यंत पोहोच झाले. त्यामुळे आमचा उत्साह दुपटीने वाढला. अशा आनंददायी अध्यापनामुळे मला खालीलप्रमाणे खूप फायदे झाले. शिक्षकांमध्ये एकीची व सहकार्याची भावना असल्याने उत्तम समन्वय साधता आला. आम्हाला पटासाठी कधीच कोणाच्या मागे लागावे लागले नाही. आमच्याकडे दाखलातीसाठी स्पर्धा असे. पालकांना खाजगी शिकवण्यांची गरज भासली नाही. शिक्षकच वेळेत उपस्थित असल्याने मुलांनाही अचूक वेळेच्या सवयी लागल्या. वर्गात विविध उपक्रमांची कायम रेलचेल असल्याने अपवादात्मक परिस्थिती वगळता कायम 100% उपस्थिती, गळती 0%. शाळेचा दर्जा पाहता 100% पालकांचे सहकार्य होत असे. पालक सभेला 90%च्या पुढे पालकांची उपस्थिती. पालक सहकार्य उत्तम. देखणी वर्ग सजावट.
त्यामुळे वरिष्ठांचा शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असे. वारंवार परिसर भेटींची आयोजनं, विविध स्पर्धांचे आयोजन, सहभाग व उत्तम यशप्राप्ती. विनाखर्चिक शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी पालक सहभाग घेऊन पालकांचे सहकार्य वाढवले. व अशा उदंड यशप्राप्तीच्या आनंदाने आमचा उत्साह वाढत असे. म्हणून म्हणावीशी वाटते, नको पांडुरंगा मला हिऱ्या मोत्याचे दान रे, पुढील जन्मीही बनव मला तू शिक्षिकाच महान रे, पुढील जन्मीही बनव मला तू शिक्षिकाच महान रे. खरेच मी विद्यार्थ्यांवर पुत्रवत प्रेम केल्याने आज मी सर्वांची फक्त बाई न बनता सर्वोत्तम निर्व्यसनी पिढ्या घडवून त्या सर्वांची आईच बनले आहे. यापेक्षा आणखी काय हवे? त्यांच्यावरच मी माया प्रेम केलं. प्रेम केलं भिल्लांसारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम केलं भिल्लांसारखं बाणावरती खोचलेलं. जिल्हा परिषद शाळेत शिकूनसुद्धा ते गगनापर्यंत पोहोचलेलं, जिल्हा परिषद शाळेत शिकूनसुद्धा ते गगनापर्यंत पोहोचलेलं. गरीब श्रीमंतांना सागरासारखी सामावून घेणारी असते जिल्हा परिषद शाळा. म्हणून म्हणते पालकांना, लावून बघा एकदा जिल्हा परिषद शाळेलाच लळा. म्हणून म्हणते पालकांना, लावून बघा एकदा जिल्हा परिषद शाळेलाच लळा. तुम्हाला हा महाशिवरात्रीचा व शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या शपथविधीचा शालेय उपक्रम कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईबही करा. धन्यवाद.